तुम्हाला असं कधी वाटतं का, की मी पुरेसा नाहीये, माझ्याच्याने हे होणार नाही. कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी समजून घ्यावं, कोणीतरी जवळच्यानी इग्नोर केलं तर त्रास होतो, वाईट वाटतं, रागही येतो आणि मग स्वतःच्या मनात ते सतत एक आवाज सातत्यानं चालू असतो, की हे जग माझ्यासाठी नाही, माझं कोणीच नाही, माझ्याकडे त्या गोष्टी नाहीत. हे सगळं तुमच्याही बाबतीत घडतं का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ह्या सगळ्या मागे तुमचे इनर चाइल्ड प्रॉब्लेम्स असू शकतात. इनर चाइल्ड जर का वुंडेड आहे, म्हणजेच तिथे जास्त जास्त ट्रिगर, नको त्या भावना, नको त्या गोष्टी चाललेल्या आहेत, साचलेल्या आहेत तुमच्या लहानपणापासून. तर त्या हील करायला पाहिजेत आणि रिलीजही करायला पाहिजेत. येस, हे शक्य आहे इनर चाइल्ड हिलिंगच्या मदतीनं. आणि हे का होतं, कसं होतं, सेल्फ लव्ह का नाही डेव्हलप होत, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हिलिंगही याच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात आधी तर सेल्फ वर्थ म्हणजे काय बघूयात. आपण स्वतःची व्हॅल्यू कशी ठरवतो? सक्सेस मिळालं तर मी चांगला किंवा चांगली, एखाद्यानं माझ्यावर प्रेम केलं तर माझं काहीतरी जगण्याला अर्थ आहे, मला पैसा मिळाला तर माझी व्हॅल्यू आहे, अदरवाईज माझी व्हॅल्यूच नाहीये, ना लोकांच्या नजरेत ना स्वतःच्या नजरेत. हे जे विचार येतात ना, हे लो सेल्फ वर्थ चे विचार आहेत. स्वतःचीच किंमत स्वतःच्याच नजरेत कमी करून घेतलेली आहे आणि त्यामुळे सेल्फ वर्थ जेव्हा लो असते, तेव्हा आतलं जे इनर चाइल्ड आहे ते लिटरली वुंडेड असतं. तिथे जास्तीत जास्त ड्रामाज, ट्रिगर्स आणि याच प्रकारच्या आठवणी साचलेल्या असतात. हे लो सेल्फ वर्थ येतं कुठून नेमकं? बघा, तुमच्याही बाबतीत असं झालंय का मला सांगा? हे लो सेल्फ वर्थ काय येतं? नंबर 1 त्याचं कारण म्हणजे की लहानपणी तुलना झालेली. मोठ्या भावाबरोबर, लहान बहिणीबरोबर किंवा इतर भाऊ-बहिणींबरोबर सतत घरातल्यांनी, वडीलधाऱ्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. त्याला जमतंय, तुला नाही. तुला येतं पण ते तू नीट सांगत नाही. असे डायलॉग्स जे आहेत ते तुम्ही लहानपणी ऐकलेले आहेत. हे सगळ्यात पहिलं कारण असतं. नंबर 2 इज तुमच्या हातनं समजा एखादी चूक घडली किंवा तुमच्या हातनं एखादं अनावधानाने काहीतरी चुकून बोललं गेलं, तर त्याची शिक्षा खूप मोठी मिळालेली आहे. मग कोणीतरी अबोला धरलाय, कोणीतरी मारलेलं आहे, फटकारलेलं आहे, याही प्रकारे झालेलं आहे. हे दुसरं कारण असतं. तिसरं कारण म्हणजे तुमचं कौतुक तुमच्या जवळच्या लोकांनी कधी केलंच नाही. केलं जरी असेल तरी खूप त्याच्यासाठी तुम्हाला मार्क मिळवावे लागलेत, खूप काहीतरी वेगळं करावं लागले आणि त्यानंतर ते कौतुक मिळालेलं आहे. सहज कौतुक तुम्हाला मिळालेलंच नाही. आणि चौथं कारण म्हणजे भावना व्यक्तच करू दिलेल्या नाहीत. इमोशन्स रिलीजच करू दिले नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मुलगा असेल तर, "अरे, असं काय मुलीसारखं रडतोस?" किंवा "अरे, मुलींसारखं नाही असं सारखं रुसून फुगून बसायचं." मुलगी असेल तर तिला सारखं मुळू-मुळू काय करायचंय? मुलींनी रडायचं नसतं. मुलींनी असं सारखं रुसून फुगून बसायचं नसतं. हसून सगळ्यांना ग्रीट करायचं असतं, ट्रीट करायचं असतं. हे जे वाक्य ऐकलेली असतात लहानपणापासून, ही लो सेल्फ वर्थची सगळ्यात मोठी कारणं असतात आणि त्यामुळे ते इनर चाइल्ड वुंडेड होतं. आता हे अडल्टहूडमध्ये म्हणजे आत्ताच्या सिनेरिओमध्ये, आत्ता तुम्ही ज्या वयात आहात, मोठेपणी याचा कसा परिणाम होतो? ते म्हणजे प्रेम मिळवण्यासाठी लोकांच्या पुढे-पुढे करणं. त्यांचं कौतुक मिळवण्यासाठीही त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणं. मग जेव्हा की स्वतःला त्रास होत असेल तरीही. या सगळ्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे समाधान मिळत नाहीच, पण ट्रिगर्स येतात ते वेगळेच. अग्री? टाइप ए इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल इथपर्यंत तुम्हाला लो सेल्फ वर्थचं कारण काय असतं हे कळालेलं आहे. हां, इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ असतात आपले सगळे, त्यामुळे तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहित राहा म्हणजे मला कळू शकतं की तुमच्यापर्यंत हे प्रामाणिक प्रयत्न पोहोचत आहेत. नेक्स्ट इज सतत कुठल्याही गोष्टीला हो म्हणणे, नाही म्हणणं अवघड जाणे, स्वतःची तुलना सातत्यानं इतरांबरोबर स्वतःच्याच मनात करत राहणे किंवा काहीही गोष्टींचं अपयश जर का आलं, तर त्याला मागचं जे अपयश होतं त्याच्याबरोबर कंपेअर करणे. सतत ओव्हर थिंकिंग आणि या ज्या चाइल्डहूड मेमरीज, चाइल्डहूड डेटा, चाइल्डहूड वुंड्स जे असतात ना, त्यांची चेन रिएक्शन तुमच्या आयुष्यात नको ती लोकं, नको ते प्रसंग अट्रॅक्ट करत असते. अननोइंगली, नकळत. तर ही सगळी आत्ता मोठेपणी तुम्हाला सगळे सिम्प्टम्स, सगळी कारणं ही दिसत असणार आहेत तुमच्या लो सेल्फ वर्थच्यामुळे. लहानपणी झालेल्या या सगळ्या ट्रॉमाज आणि ट्रिगरमुळे. हे दिसायला साधं दिसतं, पण खोलवर अतिशय परिणाम करतं.
मग आता हे हील कसं करायचं? त्यासाठी इनर चाइल्ड हीलिंग हा अतिशय पॉवरफुल प्रोग्राम आहे. आपल्या कम्युनिटीमध्ये बऱ्याच लोकांनी तो केलेला आहे. पण आता तुमचं जे लो सेल्फ वर्थ आहे, तुमचं सेल्फ लव्हसाठी आता आपण इनर चाइल्ड हीलिंग करणार आहोत विथ द हेल्प ऑफ होओपोनोपोनो. तर तुम्ही तयार आहात का? टाइप आर इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की येस, जे व्हिडिओ बघतात ते सगळेजण रेडी आहेत. सो आत्ता आपण हे क्विक होओपोनोपोनो करणार आहे. तर तुम्हाला करायचं काय आहे? माझ्या मागे म्हणण्याचीही गरज नाही. हे हीलिंग फक्त आत्मसात करायचं आहे. कसं आत्मसात करू शकता? मी अतिशय हंबल होऊन तुम्हाला रिक्वेस्ट करते, बेड आणि सोफ्यावर बसून हा व्हिडिओ बघू नका. कारण की हे हीलिंग आहे, त्यामुळे बेड आणि सोफ्यावर बसून हा व्हिडिओ बघू नका. कुठेतरी खुर्ची, टेबल खाली बसलात जमिनीवर तरी चालेल. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे माझ्यासोबत. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. हँड्स ऑन युअर हार्ट. हृदयावर हात ठेवायचा आहे. डोळे बंद आहेत. आपल्या लहान व्हर्जनला आठवलेलं आहे. लहानपणी तुम्ही कसे दिसत होतात हे मनातल्या मनात आठवलेलं आहे. सो डिअर मी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. लहानपणीच्या या सगळ्या जखमा, या सगळ्या नको त्या मेमरीज, डेटा मी अजूनही कलेक्ट केलेला आहे, जपून ठेवलेला आहे. आय एम सॉरी. त्या गोष्टीला इतकी वर्ष झाली तरी माझ्या आत्ताच्या प्रेझेंट मोमेंटमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा असर होत आहे. मला त्रास होत आहे त्याचा. आय एम रिअली सॉरी. मला हे कळतच नाही की बाह्य जगात सगळ्या गोष्टी शोधण्यापेक्षा माझी इंटरनल फ्रिक्वेन्सी अपग्रेड केली पाहिजे. माझं इनर चाइल्ड हील केलं पाहिजे. प्लीज फॉरगिव्ह मी. मी प्रेमासाठी, कौतुकासाठी, व्हॅलिडेशनसाठी अजूनही कोणा ना कोणावर तरी अवलंबून आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. या सगळ्याचा परिणाम माझ्या आत्मविश्वासावर होत आहे. तरीही मी हे नकळतरित्या सोडू शकत नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. मी अक्षरशः माझी किंमत दुसरे काय ठरवतात यावरही अवलंबून आहे आणि इंडिपेंडंट लाईफची, फायनान्शियल फ्रीडमची स्वप्न बघत आहेत. 2 टोकाच्या गोष्टी मी एकाच वेळी करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, मला निर्णयाचं स्वातंत्र्य पाहिजे, पण ते स्वातंत्र्य मी मनातल्या मनात स्वतःला दिलंच नाही. माझ्या इनर चाइल्डपर्यंत ती पॉवर मी ॲक्टिवेट केलीच नाही. अँड थँक्यू सो मच डिअर होओपोनोपोनो. आत्ता माझ्या इनर चाइल्डला हे हील करण्यासाठी, त्याला हील करायचं असतं हा अवेअरनेस आणण्यासाठी. थँक्यू सो मच. अँड आय लव्ह माय इनर चाइल्ड. आय लव्ह माय सेल्फ. माझं स्वतःवर अतिशय प्रेम आहे, आदरही आहे. आणि येस, मी प्रॉमिस करत आहे आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून, या हीलिंगच्यासाठी मी तयार आहे. मी माझ्या इनर चाइल्डला हील करायला तयार आहे. माझ्या आतमध्ये जी सोल एनर्जी आहे, जी पॉवर आहे, तिला जागृत अवस्थेत आणण्यासाठीही तयार आहे. डिअर मी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घेतला, सावकाश सोडला, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलॅक्स. हँड्स. ॲब्सॉर्ब ऑल द हिलिंग एनर्जी. ग्रेट. मस्त. हे होओपोनोपोनो हीलिंग तुमच्या इनर चाइल्डसाठी होतं. हे हीलिंग तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला लो वाटत आहे, म्हणजे स्वतःविषयीच राग यायला लागलेला आहे किंवा वाईट वाटतंय, सॅडनेस फील होतोय, एकटं वाटतंय, तेव्हा तेव्हा तुम्ही हे हीलिंग स्वतःसाठी घेऊ शकता, प्रॅक्टिस करू शकता. लक्षात घ्या, आपल्या इनर चाइल्डचं कनेक्शन हे आपणच करू शकतो, कोणीतरी दुसरा आपल्यासाठी नाही करू शकत. तर त्याचसाठी हे इनर चाइल्ड हीलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. टाइप ICH इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल की हे होओपोनोपोनो हीलिंग तुम्ही स्वीकारलेलं आहे. तुमची सेल्फ वर्थ वाढवण्यासाठी, तुमची व्हॅल्यू वाढवण्यासाठी अजून एखाद्या अचीवमेंटची, अजून एखाद्या नात्याला प्लीज करण्याची गरज नाही आहे. तुमच्या इनर चाइल्डला हील करण्याची गरज आहे. या एका हीलिंगनी तुमचे आरोग्याचे, नात्याचे, पैशाचे ब्लॉकेजेस जे पिढ्यानपिढ्या कदाचित लहानपणापासून चालत आलेले आहेत, हे सगळे रिलीज होऊ शकतात.
इतकं मॅजिकल काम करतं इनर चाइल्ड हिलिंग. या सगळ्यामध्ये इतकी पॉवर आहे की तुमचा सेल्फ लव्हही आपोआप वाढतो. सेल्फ लव्ह वाढला तरच चांगली नाती, चांगल्या व्यक्ती, हवी ती योग्य व्यक्ती योग्य वेळी तुमच्याकडे सहज सहज अट्रॅक्ट होऊ शकते. मॅनिफेस्टेशन न करता सुद्धा एवढी पॉवर आहे तुमच्या इनर चाइल्ड हिलिंगमध्ये. तुम्हालाही त्या पॉवरचा, त्याबद्दल जाणून घ्यायचा अधिकार आहे. आणि जर का तुम्ही तयार असाल की येस, मला इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे, मला याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि येस, मी माझं जे इनर चाइल्ड आहे त्याला हील करून ती पॉवर ॲक्टिवेट करण्यासाठी तयार आहे, तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते अपकमिंग 2 दिवसाच्या इनर चाइल्ड हिलिंग सेशनसाठी. हे सेशन 2 दिवस असणार आहे. बोनस आहे, फ्री फॉर ऑल आहे, अतिशय मोफत आहे. पण येस, याचं रिपीट होणार नाही, कारण की हे रिक्वेस्टेड सेशन आहे. बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की इनर चाइल्ड म्हणजे काय, हिलिंग म्हणजे काय, इनर चाइल्ड हिलिंग ह्याबद्दल आम्हाला माहिती पाहिजे आणि आम्हालाही ते करायचं आहे. म्हणून हे सेशन्स घेत आहे. हे 2 दिवसाचे सेशन्स आहेत. त्याबद्दलची सगळी माहिती, झूम लिंक, लाईव्ह होणार आहे हे सेशन. तर त्याबद्दलची सगळी माहिती आत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुप लिंक दिसत असेल, त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला मिळेल. तुम्हाला फक्त ग्रुप जॉईन करायचा आहे. येत्या शुक्रवार आणि शनिवारी हे सेशन असणार आहे. त्यानंतर हे रिपीट होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर का खरंच तयार असाल तर आत्ताच्या आत्ता व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता. सो थँक्यू सो मच माझ्यासोबत हे इनर चाइल्ड हिलिंग तुमच्या सेल्फ लव्हसाठी करण्यासाठी, तुमच्या आतमधल्या त्या छोट्याशा कनेक्शनला परत एकदा मोठी पॉवर मिळवून देण्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्रामवरही अपडेट्स येत असतात, तर तिथे तुम्ही फॉलो केले का हेही चेक करा. आणि येस, हा व्हिडिओ अशा कुणाला तरी शेअर करा जे स्वतःला सतत कमी समजत असतात, स्वतःला सतत ब्लेम करत असतात, पुढे जायचं असतं पण जाऊच शकत नाही. खूपशा लिमिटिंग बिलीफ त्यांच्यामध्ये असतात. त्यांनाही इनर चाइल्ड हिलिंगची गरज असते. ही पॉवर युनिव्हर्सने आपल्याला जन्मतः दिलेली आहे. भेटूया अशाच एका चांगल्या व्हिडिओ सहित, सेशन्स सहित, हिलिंग टॅपिंग व्हिडिओ सहित. आणि तोपर्यंत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. थँक्यू सो मच.